चॅनल. नमस्कार. भारतीय जन्मदूतमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या भेटीला आलेले आहेत पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख, त्याचप्रमाणे शिवसैनिक, ते एक पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष, हा ज्यांचा जीवन प्रवास आपण जाणून घेणार आहोत सन्माननीय अनिल किसनराव वडगुले यांच्या तोंडून. सर नमस्कार. नमस्कार. मी अनिल वडगुले, अध्यक्ष पिंपरी चिंचवड पत्रकार संघ. आज तुम्ही एका सामान्य कुटुंबात जन्माला आलात आणि एका खेडेगावातून पुण्यापर्यंतचा तुमचा प्रवास खूप संघर्षमय होता. त्या प्रवासाबद्दल तुम्ही काय बोलू इच्छिता? खरं तर सांगायचं म्हटलं तर अगदीच लहानपणापासूनचाच प्रवास आमचा अगदी काटेरी जीवनातून झालेला आहे. शालेय जीवनामध्ये असताना खरं तर शाळेमध्ये बातम्यांच्या संदर्भामध्ये फार आवड असायची आणि त्या अनुषंगाने कुठेही काही एखादी घटना घडली की आम्ही सर्वप्रथम सर्वांना गावामध्ये जाऊन सांगायचं आणि त्यामुळे लोकांना एक औत्सुक्य निर्माण व्हायचं लोकांमध्ये की आम्हाला कुणालाच काही माहीत नाही, शेजारच्या गावात कुठलं कुणालाच काही माहीत नाही आणि यालाच या सगळ्या गोष्टी कशा काय माहिती होतात. त्यामुळे काही लोक विश्वास ठेवत नसत, परंतु काही लोक विश्वास ठेवायचे आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव ते घ्यायचे. त्यामुळं कालांतरानं काही लोकांनी माझं नाव सकाळ असं ठेवलं होतं. मला बातमीपत्र मला आलेलं पाहिलं की लोक म्हणायचे सकाळ आला आपल्या गावात आणि मग ते कुठे काय घडलं आम्ही ते सर्व लोकांना कथन करायचो. त्याच्यानंतर मग पुढे हळूहळू शालेय जीवनामध्ये असताना आम्हाला थोडी कलाक्षेत्राची आवड होती. काही नाटकं मी स्वतः लिहून सेन्सर पासिंग करून आणली. थिएटरला 2 नाटकांचे, एका नाटकाचे 15 प्रयोग आणि एका नाटकाचे 25 प्रयोग केले आणि बऱ्याच वेळेला असे नावाचे वगैरे कलाकार जरी घ्यायचा प्रयत्न केला तर थोड्या अनंत अडचणी निर्माण व्हायच्या, परंतु तरीसुद्धा प्रयोग तो यशस्वी होण्यासाठी नावाचे कलाकार तरी घ्यावेच लागतात, त्याशिवाय नाटकाचे प्रयोग चालत नाहीत. बडे दिग्गज कलाकार. मग त्यामध्ये उषा चव्हाण, जबईन, रजनी चव्हाण या मेन स्त्री पात्रासाठी होत्या. नरेन डोंगरे यांच्या पत्नी आणि प्रकाश इनामदार यांच्या पत्नी जयमाला काळे इनामदार याही काही प्रयोगांमध्ये आमच्याबरोबर होत्या. पी डमडरे नावाचे एक विलन कलाकार होते, ते दोन्ही नाटकांमध्ये विलनच्याच भूमिका करायचे. दोन्ही नाटकं आम्ही सेन्सर पासिंग करून आणली होती. अनेक प्रयोग त्याचे संपूर्ण महाराष्ट्रभर केले, परंतु कालांतरानं थोडं त्या काळामध्ये भांडवलशहांची नाटकं बऱ्यापैकी चालायची आणि मग आपल्याकडे थोडं आपण अल्प भांडवली असल्यामुळे बऱ्याच गोष्टीमध्ये खर्चाला थोडे अडचणी यायला लागल्या, त्यामुळे आम्हाला ते बंद करावं लागलं. सामान्य कुटुंब. खरं तर तुमच्याविषयी मला माहिती असल्याबद्दल एक आहे की एक सामान्य कुटुंबातला व्यक्ती जो शिवसेनेमध्ये शिवसेना प्रमुख म्हणून, शिवसेना तालुका प्रमुख म्हणून काम करतो, त्यानंतर हे नाट्याचं वेड कसं काय नाही. शालेय जीवनामध्ये जेव्हा आम्ही गॅदरिंगमध्ये सहभागी व्हायचो त्या गॅदरिंगमध्ये अनेक प्रकारचे विनोद, नकला वगैरे असे कार्यक्रम आम्ही करायचो आणि छोट्याशा एकांकी नाटिका वगैरे शालेय जीवनामध्ये आम्ही भरपूर केल्या. सामाजिक असतील, राजकीय असतील, कलाकृती जीवनामधील एकांकिका असतील, त्यामध्ये आम्ही यशस्वी होत गेलो आणि त्याचबरोबर खेळामध्ये आम्हाला चांगल्या पद्धतीची आवड होती. आमचा संघ ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी आम्ही खो खो आणि कबड्डी ह्या 2 खेळामध्ये आम्ही निश्चितच यश प्राप्त करून यायचो कुठेही गेलो. म्हणजे सगळ्या कलागुणांना तुम्ही वाव देत तुमचं काम चालू होतं. यानंतर नाट्यक्षेत्र झालं, यानंतर तुम्ही झुंज या साप्ताहिकाचे संपादक म्हणून काम करताय, ते कसं? नाही, काय झालं कालांतरानं म्हणजे काही दिवसानंतर गावाकडे थोडी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आणि खरे तर आमचे वडील भारतीय सैन्यामध्ये होते आणि वडील भारतीय सैन्याच्या माध्यमातून देशाची सेवा करत होते, त्यामुळे आमच्या रक्तातही ती देशसेवा थोड्याफार प्रमाणात उतरलेली होती. त्यामुळे लहानपणापासून देशसेवा, सामाजिक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम या सर्वांमध्ये आवड निर्माण झाली होती. परंतु काही कारणास्तव आम्हाला शाळा सोडावी लागली आणि शाळेमध्ये त्या काळामध्ये आम्हाला एक असं म्हणजे टुकारके विद्यार्थी म्हणून खरं तर आमच्याकडे पाहिलं जायचं, परंतु त्या टुकारक्यापणामधूनच अनेक वेळेला आमच्या हातून अशा काही चांगल्या गोष्टी घडायच्या की परिसरातल्या 10 गावांमध्ये आमची वाहवा व्हायची. परंतु काही कारणास्तव शाळा सोडल्याच्या नंतर मग थोडं भारत भ्रमण भटकंती झाली आमची. जवळपास 17 ते 18 राज्यांमध्ये आम्ही भटकंती करून आलो. 2 वर्ष बाहेर भटकंती करत होतो
अनेक प्रकारचे उद्योगधंदे बाहेर करावे लागले, अनेक प्रकारच्या व्यवसाय करावे लागले. ओळखी नसल्यामुळे कुणी नोकरी देत नव्हतं, कामाला कुणी ठेवत नव्हतं, अनंत अडचणी येत होत्या. परंतु या सगळ्या अडचणींना मात करून 2 वर्ष बाहेर काढली आणि इथे आल्यावरती मग MIDCमध्ये प्लास्टिकॉन्स इंडिया लिमिटेड नावाची एक छोटीशी कंपनी होती. त्या कंपनीमध्ये तिथे आम्हाला कामाला घेतलं आणि मग कालांतरानं परमनंट झालं. सुपरवायझर म्हणून जवळपास 4 वर्ष त्या कंपनीमध्ये कार्यरत होतो मी. परंतु एक स्वभाव थोडासा जिद्दी आणि चिकाटी वृत्ती असल्यामुळे आणि एक स्वाभिमान असा होता की आपली जर चूक नसेल ना तर कुणाला शरण जायचं नाही. मग या माध्यमातून एक दिवस दुसऱ्या एका कर्मचाऱ्याकडून छोटीशी चूक झाली आणि कंपनी मालकाची आणि आमची थोडीशी तिरकी झाली आणि झटक्यासाठी मी राजीनामा देऊन टाकला आणि घरी निघून गेलो. त्यानंतर 3ऱ्या दिवशी मालक घरी आले परत मला न्यायला. अरे तू सुपरवायझर आहेस, तुला आणखी पगार पाहिजे का? मी आणखी पगार वाढवून देतो, पण तुझी मला गरज आहे. कारण ते मी आलो त्यावेळेला असं एक मशीन बंद पडलं होतं की ते मशीन माझ्याशिवाय कोणी चालूच करू शकत नव्हतं. परंतु मी ते साहेबांना सांगितलं की मी येतो, तुमचं मशीन चालू करून देतो, पण मला तुमची नोकरी करायची नाही. कारण त्याच ठिकाणी जर दुबार नोकरीला गेलं तर बेकबेपासून सुरुवात होते. त्यामुळे नोकरी करायचीच नाही असं मी ठरवलं आणि कारखान्यामध्ये जाऊन ते मशीन मी एक 5 मिनिटामध्ये चालू करून दिलं आणि परत निघून आलो. आणि त्यानंतर 2 दिवस आराम केला आणि ठरवलं की आता आपल्याला रोज पगार देणारी नोकरी हवी. मग आता रोज पगार देणारी नोकरी हवी म्हटल्यावरती काय पाहिजे? व्यवसाय आला. आणि मग मी विचार केला, बाजारामध्ये गेलो, एक पाटी खरेदी करून आणली आणि डोक्यावरती पाटी घेऊन भाजीपाला मी जवळपास 2 वर्ष भाजीपाला विक्रीचं काम रोज 5 किलोमीटर मी फिरायचो डोक्यावर भाजीची पाटी घेऊन. नंतर सायकल घेतली, मग सायकलला पाठीमागे पाटी बांधली, हँडलला दोन्हीकडे 2 पिशव्या मोठ्याला लटकवल्या आणि मग फेरीवरती जायचो. कालांतरानं थोडे बऱ्यापैकी पैसे मिळायला लागल्यावरती मजा वाटायला लागली की आता नोकरीचं नाव आयुष्यभर कुठल्याही घ्यायचं नाही. व्यवसाय एक व्यवसाय, भाजीचा गाव आहे ना, व्यवसाय असे ना, परंतु तो आपला स्वाभिमानाचा पैसा आहे. 2 पैसे आपण आपल्या कष्टाचे कमवतो आणि स्वाभिमानाने कमवतो, याचा सर्वाधिक आनंद मिळायला लागला. मग कालांतरानं सायकलवरती पहाटे 3-3 वाजता उठून पुण्याच्या गुलटेकडी मार्केट यार्डला जायला लागलो आणि तिथनं 70 ते 80 किलो भाजीपाला सायकलवरती आणायचो. सकाळी 8ला ज्या ठिकाणी मी राहतो गुजरनगर थेरगावला, त्या ठिकाणी टपरी लावली. त्या टपरीमध्ये सकाळी 8:30-9 वाजता माझ्या पत्नीला आणून बसवायचो आणि मी परत सायकलवरती फेरीला जायचो. संध्याकाळी मी 7 वाजता यायचो. मग 7च्या नंतर मी टपरीवरती बसायचो. तिथनं पुढं पत्नी घरी जायची, स्वयंपाक करायचा, आम्हाला जेवण करून झोपायला रात्री 12 वाजायचे आणि परत पहाटे 3 वाजता उठून मार्केट यार्डला जायचं. दिनक्रम खूप कठीण, अशा पद्धतीनं खूप खडतर प्रवास झाला आमचा त्या काळातला. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू थोडी लिखाणाची आवड होती लहानपणापासूनची आणि तसं मी शाळेमध्ये किंवा गावामध्ये माझ्याकडे पाहिलं की सकाळ आला म्हणून लोक संबोधायची. त्याच्यामुळे मग म्हटलं ही पत्रकारिता नेमका काय प्रकार आहे? सकाळी घडलेला प्रकार सायंदैनिकात संध्याकाळी छापून येतो किंवा रात्री घडलेलं किंवा आदल्या दिवशी घडलेलं कुठलीही घटना असू द्या, दुसऱ्या दिवशी लगेच क्विक एक रात्र फक्त मध्ये जाते आणि रात्रीमध्ये दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी छापून येते. काय प्रकार आहे नेमका पत्रकार म्हणजे? मग हे अनुभवण्यासाठी उत्सुकता म्हणून तुम्ही त्या क्षेत्रात आला म्हणून. आणि मग त्या काळामध्ये प्रहार नावाचं एक दैनिक की जे आज मुंबईमध्ये एक मोठी कंपनी ते दैनिक चालवते, ते पूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये राजा शिवगुंडे नावाचे एक संपादक होते, ते इथे चालवायचे. आणि त्या प्रहारसाठी प्रतिनिधी हवेत म्हणून एक दिवस वर्तमानपत्रामध्ये जाहिरात वाचली आणि आम्ही त्यांच्या संपर्कामध्ये आलो. त्या प्रहारचे संपादक होते ग.रा. यादव. तिथून सुरू काय तर ग.रा. यादव हे पिंपरी चिंचवड शहरामध्ये अतिशय दर्जेदार आणि अगदी पत्रकारितेतले एक हुकमी एक्का म्हणून ते होते. आणि मग त्यांच्या हाताखाली काम करण्याची आम्हाला संधी त्यांच्या मिळाली. पठडीत शिकलेले तुम्ही पठ्ठे आहात? हो, त्यांच्या पठडीमध्ये शिकलेलो आम्ही आहोत. आमच्याबरोबर अनेक नवीन प्रतिनिधी होते पत्रकार म्हणून त्या ठिकाणी. आम्हाला सर्वांनाच ग.रा. यादव यांचा त्यांच्या पत्रकारितेचा आणि त्यांच्या अनुभवाचा अतिशय उत्तम प्रकारचा अनुभव आम्हाला त्या ठिकाणी मिळाला. बातमी लिहावी कशी, बातमीचा शेवट काय असतो, मध्य काय असतो आणि सुरुवात कशी करावी, अग्रलेख कसा लिहायचा, अग्रलेखामध्ये गाभा कसा असला पाहिजे, किंवा एखादी बातमी जर दुसऱ्या वर्तमानपत्रातली आपण घेतली तर ती बातमी हुबेहूब कॉपी न करता त्या बातमीच्या मागची बातमी कशी तयार करायची हे आम्हाला ग.रा. यादवांनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शिकवलं. आणि नंतर जेव्हा काही कारणास्तव राजा शिवगुंडे यांनी ते प्रहार नावाचं दैनिक या ठिकाणाहून पिंपरी चिंचवडमधून बंद केलं आणि मग त्यावेळेला ती जी आम्हाला सवय लागली बातम्या, लिखाण आणि पत्रकार म्हणून समाजामध्ये वावरणं,
किंवा लोकांची आपल्यावरती जी छाप पडली होती, लोक एक चांगला पत्रकार म्हणून आपल्याकडे पाहत होते, आणि मग दुसऱ्या क्षेत्रामध्ये जायला मग मन धजावत नव्हतं. त्यामुळे मग आम्ही RNIला अर्ज केला. एक 4-5 नावं पाठवली होती, त्यामध्ये अग्रणी असं हे झुंज नाव होतं. आणि मग RNIने झुंज या नाव आम्हाला ग्राह्य केलं, त्या नावाला मान्यता दिली. आणि 11 एप्रिल 1994 रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती साप्ताहिक झुंजचा शुभारंभ झाला. मग खरं तर एक कडवा शिवसैनिक आता झुंज द्यायला तयार झाला होता. हो. तर आमचा स्वभाव म्हणजे तुम्हाला मगाशी सांगितलं मी की सुरुवातीपासून अतिशय स्वाभिमानी आणि आक्रमक असा स्वभाव. एखादं चुकीचं काम जर समोर होत असेल तर ते पाहणं आम्हाला योग्य वाटत नव्हतं. आम्ही क्विक फास्ट त्या ठिकाणी त्या कृतीला विरोध करायचो. मग तो राजकीय माणूस असू द्या, सामाजिक क्षेत्रातला असू द्या, जिथली तिथे लगेच त्याला त्या ठिकाणी आम्ही खुडून टाकायचं काम करायचो. आणि जेव्हा आम्हाला राजकारण कळायला लागलं वयाच्या 18व्या-19व्या वर्षी, त्यावेळी पहिल्यांदा पिंपरी चिंचवडमध्ये KSB चौकामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची सभा भर दुपारी 12:30 वाजता शिवसेना प्रमुखांची संपूर्ण सभा आम्ही 1 तास ऐकली. आणि ती पहिलीच सभा आमच्यावरती एवढं गारू टाकून गेली, एवढा प्रभाव आमच्यावरती त्या पहिल्या सभेचा साहेबांच्या पडला. आणि आम्ही ठरवलं मनामध्ये की आपल्याला शिवसैनिक व्हायचं, शिवसेना या संघटनेचं काम करायचं. कारण त्यावेळेला शिवसेना हा पक्ष म्हणून नव्हता, एक सामाजिक संघटना म्हणून त्यावेळेला शिवसेना कार्यरत होती. मग सर्वसामान्य जनतेवरती अनेक प्रकारे अन्याय व्हायचा. मग त्यामध्ये रेशनिंगवाले असतील, रॉकेलवाले असतील, अनेक व्यावसायिक असतील, प्रत्येक वस्तूचा काळा बाजार करायचे. आणि काळा बाजार करत असताना सामान्य लोकांना रॉकेल मिळत नसं, रेशनिंगचं धान्य मिळत नसं. मग अशा वेळेला जेव्हा शिवसैनिक त्या दुकानदाराला उचलून बाहेर फेकून द्यायचे आणि स्वतः दुकानामध्ये शिरून लाईनला रांगेत उभे असलेल्या सामान्य नागरिकांना रॉकेल आणि राशन वाटप करायचे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेना खूप त्यावेळेला प्रसिद्ध झाली. आणि मग आम्ही सक्रियपणे शिवसेनेचा एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून कार्यरत झालो. आणि त्यानंतर मग जवळपास मला वाटतं 1999 साली त्या परिस्थितीमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना तेवढं फारसं बंदोबस्त नसायचा. तर त्यापूर्वी म्हणजे 90च्या अगोदर सुद्धा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना आम्ही 3 ते 4 वेळा भेटलो. परंतु ज्या वेळी शिवसेना प्रमुख सुद्धा आमच्यासारखेच असे आक्रमक स्वभावाचे होते, परंतु ते भाषणामध्ये बोलताना त्यांची आक्रमकता जेवढी दिसायची त्यावरून समोरच्या व्यक्तीला असं वाटायचं की अरे बाप रे, हे शिवसेना प्रमुख म्हणजे वेगळंच काहीतरी रसायन आहे. परंतु जेव्हा ते भाऊक व्हायचे ना तर त्यांच्या सुद्धा डोळ्यातून पाणी यायचं. एवढे भाऊक कधी कधी व्हायचे. ज्यावेळी आम्ही मातोश्रीवरती जायचो ना त्यावेळी साहेब, जेव्हा आम्ही जायला निघायचो, साहेब डोक्यावरती हात ठेवायचे, पाठीवरून हात फिरवायचे, बाळा हो वाहन कुठलं आणलंय, आता जाणार कशाने आहात. आणि ज्या वेळेला साहेब म्हणायचे जाणार कशाने आहात त्यावेळी आमच्या डोळ्यातून अश्रू यायचे. म्हणजे आत्मीयतेने तुम्हाला विचारलं जायचं. आत्मीयतेने विचारलं जायचं की एवढा आक्रमक असणारा माणूस एवढा प्रेमळपणे पाठीवरती हात ठेवून विचारतात की तुम्ही आता जाणार कसे. आणि घरी पोचल्यावरती मातोश्रीवरती फोन करून कळवा तुम्ही घरी पोचलात. म्हणजे एवढी प्रेमळ वृत्ती त्या व्यक्तीची, ती आम्हाला भावली. आणि तिथनं पुढे आम्ही अतिशय सक्रिय झालो. आणि 1999 साली साहेबांनी, जिल्हा प्रमुख त्यावेळेला शिवसेनेचे माननीय राजाभाऊ रायकर हे जिल्हा प्रमुख होते, त्यांनी त्यांच्याकडे निरोप देऊन साहेबांनी आम्हाला मुंबईला मातोश्रीवरती बोलवून घेतलं. आणि साहेबांनी स्वतः सांगितलं, अरे तुझ्याकडे मला तालुक्याची जबाबदारी द्यायची. म्हणलं साहेब जबाबदारी घ्यायला मी घेईल, कारण शिवसेनेमध्ये एक पद्धत आहे, नेत्यांनी वरिष्ठांनी जबाबदारी दिली तर नाही म्हणायचं नाही, ती कशीही तुम्ही पार पाडा पण नाही म्हणायचं नाही. एकदा नाही म्हटलं संघटनेतून ती व्यक्ती तो कार्यकर्ता संपला, त्यामुळे नाही म्हणायचं नाही. पण आम्ही पटकन साहेबांना सांगितलं, हो साहेब जबाबदारी घ्यायला आम्ही तयार आहोत, परंतु मी तालुक्यातून राहायला साहेब बऱ्याच अंतरावरती आहे. साहेब म्हणले असू दे, मला माहिती आहे तुझं वक्तृत्व चांगलं आहे, त्याच्यामुळे तू ही जबाबदारी नक्कीच लिलया पार पाडू शकतो. आणि तुरंत साहेबांनी पुरा पाठीवरून हात फिरवला, साहेबांचे दर्शन घेतलं आम्ही आणि पुण्याला निघून आलो आणि कामाला सुरुवात केली जोमानं. तर आमच्या शिरूर तालुक्यामध्ये अतिशय नगण्य अवस्थेमध्ये अशी शिवसेना होती. परंतु मी तालुका प्रमुख झाल्याच्या नंतर तालुक्यामध्ये त्यावेळेला एक 125 गावं होती. 125 गावांपैकी जवळपास 80 गावांमध्ये 6 महिन्यातच आम्ही शिवसेनेच्या शाखा उघडल्या. आणि साहेबांनी सांगितलं की मला पाठीभर कार्यकर्ते नको आहेत, मला पाठीभर कार्यकर्ते नको आहेत, तर मला फक्त मुठभरच हवेत, परंतु ते जीवाभावाचे हवेत.
आणि त्या उद्देशानं आम्ही गावागावामध्ये कार्यकर्ता शोधायला सुरुवात केली. परंतु त्यावेळेला काही काँग्रेसचे वगैरे जे काही असे मोठे मोठे पुढारी होते जुने, त्यांची थोडीशी जरा दत्तींशाही चालायची आणि त्यांच्या दबावाला घाबरून कुणी शिवसेनेचं काम करायला धजावत नव्हतं. परंतु केवळ फक्त अनिल वडगुलेंचा डॅशिंगपणा, अनिल वडगुलेंचं वक्तृत्व, अनिल वडगुलेंची काम करण्याची पद्धत पाहून चांगले चांगले तरुण आम्हाला अटॅच झाले आणि शिवसेना प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गावागावामध्ये पाठीभर नाहीत पण मुठभर गाव आहे ना, म्हणजे कमीत कमी 10 ते 15 ते 20 पर्यंत 20च्या संख्येनं आम्ही कार्यकर्ते तयार केले आणि 6 महिन्यामध्येच 80 गावांमध्ये आम्ही शिवसेनेच्या शाखा उभ्या केल्या नवे. तर त्या माझ्या कालावधीमध्ये पंचायत समितीला त्यावेळेला मी 3 मेंबर पहिल्यांदाच निवडून आणले. 1999 पहिल्यांदाच 3 मेंबर पंचायत समितीला निवडून आणले. जिल्हा परिषदेला 1 मेंबर निवडून आला. मी लढलो होतो परंतु अनावधानाने माझं बॅडलक, मी फक्त 76 ते 77 मतांनी त्यावेळेला माझा पराभव झाला. परंतु मी जिद्द सोडली नाही. त्यानंतर मी लढत राहिलो आणि शिवसेनेचं काम करत राहिलो. तब्बल 10 वर्ष मी शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून अतिशय सक्रियपणे काम केलं आणि शिरूर तालुक्याच्या गावागावामध्ये कानाकोपऱ्यामध्ये शिवसेना पोचवली आणि शिवसेनेच्या माध्यमातून ज्या गावामध्ये रस्ता नाही त्या गावामध्ये कच्चा रस्ता, जिथे कच्चा रस्ता आहे तिथे डांबरीकरण आणि जिथे डांबरीकरण झाले तिथे गाव रस्त्याने जोडलं. त्यानंतर आम्ही एसटीकडे पाठपुरावा केला. अनेक गावांनी एसटी चालू केली. गावोगावं आम्ही एसटीनं जोडली आणि त्यानंतर अनेक गावांनी पाण्याची टंचाई होती. पाणी टंचाईच्या काळामध्ये सायकलवरती आम्ही शिरूरला जायचो. शिरूरवरून जिल्हा परिषदला पत्र घेऊन यायचं. जिल्हा परिषदचं मंजुरीचं पत्र घेऊन परत पंचायत समितीला जायचो. पाण्याचे टँकर त्या गावामध्ये मंजूर करून घेतले. स्वतः टँकरवरती उभं राहून त्या काळात आम्ही तालुक्यामध्ये पाणी वाटपाचं काम केलं आणि त्यामुळे लोकांनी आम्हाला एवढा भरभरून पाठिंबा दिला. आणि आज मी जरी आज पदावरती नसलो तरी आज तालुक्यामध्ये शिवसेनेचा एवढा भरभराट झालेला आहे की आढळराव पाटील सारखा खंदा सेनानी 2 वेळा खासदार म्हणून त्या ठिकाणी शिरूर मतदारसंघातून निवडून आलेला आहे. खरं तर हे तुमच्या ग्राउंड लेवलवर केलेल्या कामाचीच पावती म्हणावी लागेल. हो, तुम्ही जे ग्राउंड लेवलवर शिवसेनेसाठी शिवसैनिक असताना तालुका प्रमुख असताना 10 वर्ष जी कामं केली त्याचीच पावती म्हणून पुढे आढळराव शिवसेनेचे खासदार म्हणून तिथे राहिले. खरं तर तुम्ही शिवसैनिक आणि सुरुवातीला तुम्ही शिवसेनेत आलात तर आजपर्यंत शिवसेनेतच आहात. खरं तर पुढच्या राजकारणात लोक पद, पैसा, प्रतिष्ठा जिकडे भेटेल तिकडे बेडूकुड्या मारतात, परंतु तुमच्याकडून असं काही झालं नाही. याचं कारण म्हणजे बाळासाहेबांवरची श्रद्धा. बाळासाहेबांवरची श्रद्धा. ज्यावेळी कारण मी तालुक्यातून पिंपरी चिंचवडला राहिला असल्यामुळे हे जवळपास 100 किलोमीटरचं अंतर आहे आणि हे 100 किलोमीटरचं अंतर पार करून जाणं म्हणजे वेळेची बरबादी, आर्थिक बरबादी. आपण मुळातच पहिल्यापासून आपण आर्थिक अडचणीतले कार्यकर्ते, फक्त आपल्या जिद्दी आणि चिकाटीच्या स्वभावावरती आपण प्रत्येक ठिकाणी यशस्वी होत होतो आणि कालांतरानं मग आपल्याला प्रत्येक वेळी तालुक्यात जाणं ते परवडणंसं झालं आर्थिक अडचणीमुळे. त्यामुळे मी स्वतःहून राजीनामा दिला आणि माझ्यानंतर जे कोणी तालुका प्रमुख झाले, उपतालुका प्रमुख झाले, विविध पदांवरती कार्यकर्ते नवीन नेमणूक झाली, ते सुद्धा हिरिरीनं पक्षाचं काम करत होते. मी एक माझा जुना गाडा अनुभव त्यांच्या पाठीशी ठेवला होता आणि आम्ही सर्वजण मिळून एक दिलानं एक जीवन आम्ही पक्षाचं काम आजही तालुक्यामध्ये करतोच आहोत. परंतु आज मी पिंपरी चिंचवडमध्ये राहिला आहे, थेरगावमध्ये मी राहिला आहे. थेरगावमध्ये सुद्धा 1984 साली दादा कोंडकेच्या हस्ते शिवसेनेची पहिली मुहूर्तमेढ मी त्या ठिकाणी रोवली. पहिली शाखा थेरगावमध्ये दादा कोंडकेंच्या हस्ते. दादा कोंडकेचे आमचे फार घनिष्ठ संबंध होते. दादांचे पुण्यामध्ये श्रेयस हॉटेलमध्ये बसून दादांनी सगळ्या पिक्चरच्या स्टोरी लिहिल्या आणि त्या ठिकाणी मग आम्ही दादांच्या भोवती जाऊन बसायचो. त्यामुळे दादांचे आमचे संबंध अतिशय जवळचे झाले होते. दादा म्हणजे शिवसेनेचं एक अंग होता. प्रत्येक सभेला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दादांना पाठवायचे. परंतु दादांची जी अस्सल मराठमोळी भाषा होती, रांगडी भाषा होती, तर ते काही ठिकाणी ती जमत नव्हती. त्यामुळे मग दादा थोडेसे त्या प्रभावामधून थोडे बाजूला झाले. अर्थात शिवसेनेतून बाजूला नाही झाले, प्रचाराच्या प्रभावामधून थोडेसे त्या प्रभावातून बाजूला झाले. परंतु दादांचं नाव जरी घेतलं तरी त्या ठिकाणी त्या उमेदवाराला 100 मतं वाढल्याशिवाय राहत नव्हती, एवढं मात्र नक्की होतं. आणि अशा दादांच्या हस्ते आम्ही थेरगावमध्ये शिवसेनेची पहिली शाखा 84 साली सुरू केली. आज जे काही मोठमोठे पुढारी आहेत त्यांच्याविषयी मला काही म्हणायचं नाही, परंतु ते पुढारी त्यावेळेला वयानंही छोटे होते आणि त्यावेळेला ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपलं नावलौकिक करत होते. आणि आज तुम्ही शिवसैनिक म्हणून त्यावेळेस कार्यरत होता. हो.
खरं तर शिरूरपासून एका खेडेगावातून तुमच्या जीवन प्रवासाला सुरुवात होते. मग तुम्ही शिवचरित्राचा अभ्यास असेल, शिवसैनिक म्हणून तुम्ही वावरत असाल, त्याचप्रमाणे नाट्यसृष्टी असेल, चित्रपटसृष्टी असेल किंवा झुंज या साप्ताहिकाचे संपादक पद भूषवणं, त्यानंतर पिंपरी चिंचवड पत्रकारिता संघाचे विद्यमान अध्यक्ष, ही सगळी जबाबदारी पेलताना तुमच्यातला कलाकार तुम्ही जिवंत कसा ठेवला? खरं तर गंमत कशी असते माहिती आहे का, ज्यावेळी साप्ताहिक झुंज हे वृत्तपत्र नावारूपाला आलं, सुरुवातीला अनंत अडचणी झाल्या. अनेक राजकीय पक्षांनी दमदाटे केल्या बातम्यांच्या संदर्भामध्ये, आणि सुरुवातीला एवढं तडक फडक असं लिखाण होतं, फार भयंकर कडक लिखाण करत होतं. अनेक राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी दमदाटी केली, केसेस लावल्या, अनेक अधिकाऱ्यांनी केसेस लावल्या, परंतु आमच्याकडे सगळ्या प्रकारचे सबळ पुरावे असल्यामुळे ते केसेस सुद्धा कोर्टामध्ये मी जिंकलो. काही राजकीय पुढाऱ्यांनी केसेस लावल्या आणि 4-6 महिन्यांनी परत काढून घेतल्या आणि आम्हाला सांगितले तुझ्यावरची केस आम्ही काढली. म्हटलं तुला सांगितलीच कोणी होती लावायला, तर आता काढली म्हणून सांगतो कशाला. मला सडेतोड लिखाणाला तुम्हाला असा सामना करावा लागला. असा सामना करावा लागला. त्यावेळेला श्रीनिवास पाटील महापालिकेचे कमिशनर होते, त्यांच्या विरोधात प्रचंड लिखाण केलं. तर अर्थात पवारसाहेब हे देशाचं नेतृत्व करतात, त्यामुळे त्यांच्या विरोधात लिखाण करणं किंवा विरोधामध्ये फार बोलणं आपल्यासारख्याला ते योग्य वाटत नाही, कारण ते फार मोठे नेते आहेत. परंतु तरीसुद्धा एक पत्रकार या नात्यानं त्यांनासुद्धा मी माझ्या लिखाणातून सोडलं नाही, अजितदादांनाही सोडलं नाही, सर्वांच्यावरती लिखाण केलं. आणि मात्र त्या लिखाणामुळे मला एक त्यावेळेला खूप मोठा बोनस मिळून गेला, आणि त्या माध्यमातून झुंजचं नाव मार्केटमध्ये एवढं मोठं झालं की अगदी सहजरीतीनं लोक आम्हाला मदत करायला लागले. मग कुठल्याही क्षेत्रातील लोक असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, राजकीय क्षेत्रातले कार्यकर्ते असतील किंवा ठेकेदारी करणारी मंडळी असतील, आपोआप ओघाने आपल्याला सर्व स्तरातून मदत मिळायला लागली. त्यामुळे फारसं कुणाचं आज तरी कुणाची पंगा घेण्याची आवश्यकता पडत नाही, कुणाची वाईटपणा घेण्याची वेळ आज आपल्यावरती येत नाही. आणि आज झुंजचे 5,000 अंक आम्ही आठवड्याला छापतो, त्यापैकी 3,000 आपले वार्षिक वर्गणीदार आहेत, तर 3,000 अंक आपण पोस्टाने त्या वार्षिक वर्गणीदारांना पोस्टाने घरपोच करतो. आणि बाकीचे 2,000 अंक, त्यातले 100-250 अंक कॉम्प्लिमेंटरीमध्ये फ्री जातात, सरकारी कार्यालय, महापालिका, आणि बाकीचे अंक स्टॉलवरती थोड्याफार प्रमाणामध्ये विकले जातात. आणि झुंजचा अजून एक वैशिष्ट्य आहे की झुंजचा जो दिवाळी अंक आहे हा 1994 साली पहिला दिवाळी अंक निघाला, आणि पहिल्या दिवाळी अंकापासून ते आता 28वा दिवाळी अंक येईल, या दिवाळी अंकापर्यंत झुंजच्या दिवाळी अंकाला दरवर्षी 2-3 प्राइज मिळत आले. नावाप्रमाणे झुंज नावाप्रमाणे झुंजत, त्याच्यातल्या साहित्याला सुद्धा मिळाला. आणि झुंजचं कव्हरचं मुखपृष्ठाचं एक वैशिष्ट्य आहे की अनेक लोक दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावरती अर्ध्या तोकड्या कपड्यातील महिलांचे फोटो टाकतात. खरं तर ते योग्य नाही, ते कारण दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ आणि त्या मुखपृष्ठावरती महिलेचा फोटो टाकणं म्हणजे ती महिला एक लक्ष्मी असते, कारण तुमचा दिवाळी अंकाचा विषय असतो. दिवाळी कधी करतो आपण? लक्ष्मीपूजन म्हणजे दिवाळी. आणि मग त्या मुखपृष्ठावरती असणारी ती लक्ष्मीच वाटली पाहिजे. मराठमोळ्या साज शृंगारामध्ये त्या महिलेला सजवून काष्ट्याच्या साडीमध्ये जे काही मराठमोळा शृंगार आहे तो शृंगार करून हातामध्ये आरतीचं ताट, फळाने भरलेलं ताट, आणि अशा पद्धतीने त्या महिलेचे फोटो 1-2 वेळा मी छापलेले आहेत. परंतु त्याच्याही पेक्षा एक खास वैशिष्ट्य झुंजच्या मुखपृष्ठाचं म्हणजे लेटेस्ट राजकीय विषयावरती व्यंगचित्र जास्त, तो व्यंगचित्राचा प्रकार तुम्ही झुंजमध्ये राबवला. पहिल्या अंकापासून ते आजपर्यंतच्या अंकापर्यंत माझ्या सगळ्या झुंजच्या मुखपृष्ठावरती 2 अंक जर सोडले तर 25 अंकाच्या मुखपृष्ठावरती हे एक ठराविक लेटेस्ट राजकीय विषयावरती व्यंगचित्र. त्या व्यंगामधून थोडीशी करमणूक, मनोरंजन होतंच, त्याच्यातून थोडंसं चित्राकडे पाहिलं की हास्य निर्माण होतं, आणि तो जो काही खास विषय असेल तो विषय तुरंत ते चित्र पाहणाऱ्याच्या लक्षात येतो. अशा पद्धतीची जी चित्र आम्ही बनवतो, केवळ कोणाची खुन्नस काढायची किंवा कोणाची हेटाई करायची म्हणून ते चित्र बनवत नाही. त्याच्यातून काहीतरी पाहणाऱ्यानं बोध घेतला पाहिजे, उद्बोधन झालं पाहिजे, प्रबोधन झालं पाहिजे त्याच्यातून. अशा पद्धतीचे चित्र टाकत होतो. तर आजपर्यंत झुंजच्या दिवाळी अंकाला प्राईज मिळत आलेलं आहे. आत्ताच्या सुद्धा म्हणजे 2020च्या दिवाळी अंकाला सुद्धा 3 प्राईज मिळालेत. एक 2 नंबरचा आहे आणि 2 त्या लिखाणावरती आहेत. 2-3 लेख आहेत त्याच्यामध्ये. अनेक लेखकांनाही दिवाळी अंकामध्ये जे लोक लिखाण करतात त्यांच्या साहित्याला सुद्धा
अनेक साहित्यिकांना, मग ती कादंबरी असेल किंवा एखादा लेख असेल, कथा असेल, अनेक साहित्याला दिवाळी अंकातल्या प्राईज मिळालेल्या आहेत. आणि याच्या पुढे सुद्धा जोपर्यंत मला पळता येईल, जोपर्यंत शरीर साथ देईल, तोपर्यंत मी पळत राहणार. तोपर्यंत झुंजच्या विकासासाठी मी प्रयत्न करत राहणार. आणि आज 5,000चं प्रिंटिंग आहे, उद्या ते 5,000चं प्रिंटिंग वाढवण्याचा प्रयत्न कसा करेल याच्यावरती आमचा जास्त जोर असेल. आणि अधूनमधून आम्ही 4 कलरमध्येही अंक काढण्याचा प्रयत्न करतो. रेग्युलर अंकसुद्धा 4 कलरमध्ये असतो, मोठ्या साईजमध्ये असतो. झुंजचे 20 अंक वर्षामध्ये जास्तीत जास्त जवळपास 6 ते 7 20 अंक असतात. हे एक झुंजचं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक विषयावरती 20 अंक काढायचं म्हणलं की पहिला मान झुंजचा. आणि मग त्यामुळे खूप वाहवा होते. झुंजला अनेक वाचक वर्गणीदारांनी डोक्यावरती घेतलेलं आहे, त्यामध्ये काही वादच नाही. खरं तर तुमचं व्यक्तिमत्व म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्व. हो. तर मग एवढं सगळं करत असताना आता आयुष्यात काहीतरी पूर्ण करायचं राहिलंय? एक अपेक्षा आहे, उद्दिष्ट माझं अधुरं राहिलेलं आहे. कारण मी पहिलं सांगितलं की आपण मुळातच आर्थिक अडचणीतले कार्यकर्ते. 2 नंबरचा प्रकार आवडत नाही, कुणाला तरी लुटून पैसे गोळा करणं आवडत नाही, किंवा कुणाचे तरी काहीतरी वीक पॉईंट सापडलाय म्हणून त्या वीक पॉईंटवरती चिमटा घेऊन त्याच्याकडून पैसे काढणं, तो प्रकारही आपल्याला आवडत नाही. जेवढं यथाशक्ती स्वखुशीनं मिळेल किंवा आपल्या कष्टावरती मिळेल त्याचा आपला प्रयत्न असतो. तर त्या माध्यमातून टी व्हीच्या चॅनलवरती, एखाद्या चॅनलवरती जो कुठला चॅनल आपल्याला सहकार्य करेल त्या चॅनलच्या माध्यमातून एक सुंदर अशी ऐतिहासिक आणि एक धार्मिक अशी मालिका प्रकाशित करण्याचं आपलं तुमचं स्वप्न आहे. आणि जवळजवळ आलेलं आहे ते पूर्णत्वाच्या मार्गावरती. तर ते लवकर मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. आणि त्याच्या शूटिंगलाही लवकरच आम्ही सुरुवात करणार आहोत. ती मालिका आपल्याला थोड्या दिवसामध्ये चॅनलवरती पाहायला मिळेल. हे सगळं करत असताना पूर्वानुभव सगळ्या भागामध्ये जाऊन मी घेतला. नाटकाचा अनुभव घेतला, सिनेमाचा अनुभव घेतला, ऑर्केस्ट्राचा अनुभव घेतला. माझा ऑर्केस्ट्रा सुद्धा होता स्वतःचा. 22 कलाकार त्याच्यामध्ये होते, 4-5 डान्सर होते, गायक होते, वादक होते. गायनाचे ते वाद्याचे प्रकार जे असतात ते जवळपास 12 ते 13 साहित्य होते. असे टोटल 23 ते 24 लोक ऑर्केस्ट्रामध्ये होती. ऑर्केस्ट्रा सुद्धा मी 5 वर्ष चालवला. घरकुल नावाचं नाटक मी स्वतः लिहिलेलं होतं. त्यांचे ते कलाकार कोण होते मगाशीच मी सांगितलं. त्यांच्या समवेत मी 8-10 वर्ष ते नाटक चालवलं. आणि आजही विद्यमान खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे यांच्या खांद्याला खांदा लावून जय भवानी क्रिएशन नावाची एक संस्था आहे. महेंद्र महाडिक त्याचे निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. त्या महेंद्र महाडिक सरांच्या एक 2 महानाट्य आहेत त्यांची मोठी. एक शिवछत्र नावानं आहे की त्या शिवछत्र महानाट्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा उलगडा केलेला आहे. शिवाजी महाराजांच्या जीवनात त्यांच्या जन्मापासून ते संभाजी महाराजांच्या जन्मापर्यंत असा तो एक इतिहास 3 तासाचा त्या महानाट्यामध्ये बसवलेला आहे. त्या महानाट्यामध्ये सुद्धा मी मायनक भंडारी नावाचं एक दर्या सारंगच्या तोडीतलं ते कॅरेक्टर मी त्या ठिकाणी करतोय की मायनक भंडारी अतिशय महत्वाचा सरदार होता, परंतु अशी अनेक काही नावं आहेत की ती मागं पडलेली आहेत, अंधारामध्ये राहिलेली. मायनक भंडारींची भूमिका केली. मायनक भंडारीची भूमिका मी केली होती, जे सरखेल. आणि त्याच्याच बरोबर त्याच संस्थेचं अमोलजी कोल्हेंच्या बरोबरच दुसरं एक महानाट्य चालू आहे, शिवपुत्र शंभूराजे. या शिवपुत्र शंभूराजे महानाट्यामध्ये सुद्धा अमोलजी कोल्हे एक खासदार असून सुद्धा ते स्वतः संभाजी महाराजांची भूमिका उभे उपसा करतात. त्या महानाट्यामध्ये सुद्धा मी मायनक भंडारींचीच काम करतो. मायनक भंडारींची भूमिका त्यामध्ये करतो. अनेक वेळेला मग त्याच्यामध्ये पात्र बदली होतात. अनेक वेळेला मला त्यामध्ये पंताची भूमिका करण्याचं माझ्या नशिबामध्ये आलं. पंताच्या भूमिका केल्या, वेगळ्या सरदारांच्या भूमिका केल्या, मायनक भंडारीची भूमिका केली. त्या मायनक भंडारीची भूमिका असे सरदार आहे तो की तसं दुर्मिळच इतिहासामध्ये, कारण लेखकांनी बऱ्यापैकी त्यांचं नाव कुठल्याही कादंबरीत किंवा कुठल्याही इतिहासाच्या पुस्तकात घेतलं नाही.
परंतु संभाजी महाराजांच्या बरोबर जंजिऱ्यापर्यंत जाणारा, संभाजी महाराजांना नेणारा तो मायनक भंडारी, आंबेर मामा मोहिते आणि मायनक भंडारी, हे तीनच व्यक्ती जंजिऱ्यापर्यंत जात होत्या. म्हणजे मायनक भंडारींचा जीवन प्रवास उलगडला, त्याच्यामध्ये उलगडलेला आहे. आणि ते सुरुवातीला भिल्ल वगैरे असे स्वरूपामध्ये असतात. नंतर जेव्हा ते काही खूप मोठे, आता ते इथे सगळं सांगता येणार नाही, परंतु त्यांची जी कारकीर्द आहे ती कीर्त बघून संभाजी महाराज मायनक भंडारींना सरदारचा दर्जा देतात आणि मग त्यांचे ते ड्रेपरी वगैरे चेंज होते सगळी. आणि ह्या दोन महानाट्यांबरोबर अमोलजी कोल्हेंची स्टार प्रवाहाला 2007 साली एक मालिका सुरू झाली होती, छत्रपती शिवराय नावानं. त्याच्यामध्ये सुद्धा मी सरदाराची भूमिका केली होती. मोठा रोल होता. अनेक वर्ष, ती जवळपास 2015 ते 16 पर्यंत, म्हणजे 8 ते 9 वर्ष ती मालिका चालली. त्या मालिकेतही मी काम केलं. आणि त्यानंतर अमोलजी कोल्हेंनी जी दुसरी स्वतःची मालिका चालू केली होती, संभाजी, शिवपुत्र संभाजी, त्यामध्ये छोट्याशा भूमिका मी केल्या. तुमच्या ह्या सगळ्या भूमिकांचा आता इथून पुढे तुमच्या परिवाराचा, कुटुंबाचा वारस आहे. तसे आता वारस तयार होतात, परंतु ते त्यांच्यावरती डिपेंड आहे की ते कितपत त्यामध्ये रस दाखवतात. तर माझा लहान मुलगा आहे, प्रसाद नाव आहे त्याचं, तोही पत्रकारितेमध्येच आहे. लोकमतलाही त्याने अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि आजही झुंजमध्ये तो मला सगळ्या गोष्टींमध्ये सहकार्य करतो. झुंज न्यूज नावानं पोर्टलही चालू आहे. ते पोर्टलचंही ते पाहतो सगळं. आणि त्याचे स्वतःचे तो डान्स आणि गाणी वगैरे त्याची एका चॅनलला चालू आहेत, दररोज लागतात चॅनलवरती. छोटी मोठी नाटिकाही त्यांनी तयार केलेल्या आहेत, त्याही व्हायरल झालेल्या आहेत या अगोदर. तर तो नाट्यक्षेत्रामध्ये आमची जागा चालवेल असं आज तरी म्हणजे त्याच्या अनुभवातून आम्हाला दिसतं. बघूया पुढे काय करतो तो, आणखीन काय करतो ते. आणि या मालिकांमध्ये आणि महानाट्यांमध्ये काम करत असताना 2-3 चित्रपटाचे निर्माते आम्हाला भेटले होते. अविनाश भोसले नावाचे एक पुण्यातले निर्माते होते, त्यांनी एक सिनेमा काढला होता आपल्या महापालिकेमध्ये. त्या सिनेमाचं बऱ्यापैकी शूटिंग झालं. त्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेत्याची भूमिका आम्ही केली होती. अभिनंदन तुमचं याबद्दल. धन्यवाद. आता तुम्ही विरोधी पक्षाची भूमिका एवढ्या प्रभावीपणे वठवली असेल, कारण एवढा सगळा अनुभव तुमच्या पाठीशी होता. फक्त अविनाश नार्वेकरांचा एक सिनेमा होता, मुख्यमंत्री रंगराव चौधरी, त्याच्यामध्ये एक छोटीशी आमदाराची भूमिका झाली. नागेश भोसले निर्मित एक चित्रपट होता, आमचे शिरूरचेच निर्माते आहेत त्याचे, लक्ष्मीकांत खाबिया नावाचे, राष्ट्रवादीचे एक नेते आहेत मोठे, त्यांनी एक सिनेमा काढला होता, गोष्ट छोटी डोंगराएवढी आणि गल्लीत गुंतल दिल्लीला मुद्रा. त्याही त्यांच्या दोन्ही सिनेमामध्ये छोटे छोटे भूमिका करण्याची संधी मला मिळाली. आणि त्याच्यातून एक मनाला एक असा वेगळ्या प्रकारचा आनंद मिळून गेला की लहानपणापासून जी आपण ही आवड जोपासली त्याचा फायदा आज कुठेतरी झाला. फक्त फरक एवढाच झाला की ज्या वयामध्ये चांगली पात्र मिळायला पाहिजे होती त्या वयामध्ये आर्थिक अडचण, जर 4 दिवस आपण बाहेर कुठे गेलो तर घरामध्ये पत्नी मुलं उपवासी राहणार, 4 दिवस बाहेर गेलो तर त्यांच्या रोजीरोटीचं काय, त्यामुळे मला बाहेर जाता येत नव्हतं. त्यामुळे त्या काळामध्ये चांगले रोल मी सोडून दिले. आणि आज सगळ्या गोष्टींमध्ये आपण परिपक्व आहोत, परंतु आज वयाच्या हिशोबाने आज जी मेन पात्र, जी मेन कॅरेक्टर मिळायला हवेत ती आज वयाच्या हिशोबाने मिळत नाहीत. परंतु तरी सुद्धा आज आपण एवढे हरवणारे कलाकार आहोत की आज आपण नाट्य भूमिकेत बी चालतो, अभिनयाच्या भूमिकेत चालतो, हास्य सम्राट म्हणूनही चालतो, एखाद्या दिग्गज कलाकाराची भूमिका साकारतो, एखाद्या गुंडाची भूमिका साकारतो. आणि सांगायचं म्हटलं तर शिवपुत्र शंभूराजे. आणि आजची तरुण पिढी जी भरकटायला लागलेली आहे त्या तरुण पिढीला कुठेतरी एक चांगल्या दर्जाचं प्रोत्साहन देण्यासाठी तरुणांसाठी एक व्याख्यानाचा विषय मी राबवतोय. जवळजवळ 15 ते 16 ठिकाणी माझे व्याख्यानाचे कार्यक्रम झाले. स्किल डेव्हलपमेंट म्हणतो त्याला आपण. ते स्किल डेव्हलपमेंटच्या विषयावरती मी 10-15 कार्यक्रम अनेक ठिकाणी चांगल्या ठिकाणी झाले. खूप प्रचंड प्रमाणात कॉलेजियन विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. परंतु पुढे जाताना पुढे कोविड कालावधीमध्ये लॉकडाऊनमुळे
गर्दी जमवणं वगैरे या गोष्टी थोड्या थांबल्या गेल्या, त्यामुळे ते कार्यक्रम माझे थांबले. आणि शिवपुत्र शंभूराजे या विषयावरती सुद्धा माझे जवळजवळ 30 ते 35 प्रयोग झाले व्याख्यानाचे. तर लोकांना बऱ्यापैकी ते भावलं जातं आणि जे योग्य आहे तेच आपण त्याच्यामध्ये मांडतो. तर नवीन तरुण पिढीला कुठेतरी प्रोत्साहन मिळावं, त्या अनुषंगाने तरुण पिढी ही व्यवसायाकडे वळली जावी. कारण भविष्यामध्ये नोकऱ्यांचे कार्यक्रम फार अवघड झालेले आहेत. सरकारी नोकऱ्या तर विसरूनच जायचं, जेमतेम 5-10% कुठेतरी राहिलेले आहेत, त्या सुद्धा आरक्षण अमुक दमुक मग अनेक प्रकारचे आरक्षण आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे तरुणांनी नोकरीच्या मागे न लावता छोटे मोठे व्यवसाय सुरू करा, या संदर्भामध्ये मी तरुणांना व्यवसाय मार्गदर्शन करत असतो. त्याला आपण स्किल डेव्हलपमेंट म्हणतो. त्या स्किल डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने अनेक तरुणांना आपण व्यवसायाकडे वळवलेलं आहे. छोटे मोठे व्यवसाय कसे करायचे, व्यवसायासाठी भाग भांडवल कसं गोळा करायचं, भाग भांडवल देण्यासाठी मायबाप सरकार आपल्यासाठी बसलेलं आहे, परंतु आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेमधून जवळपास 1 कोटी रुपयाचं लोन त्या ठिकाणी आपल्याला मिळतं. त्यामध्ये 25% 35% सबसिडी मिळते. परंतु अनेक वेळा, आता हा वादग्रस्त मुद्दा मी घेत नाही, परंतु अनेक वेळा हे जे कार्यकर्ते पुढारी वगैरे असतात अनेक पक्षाचे, वास्तविक ह्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या पुढाऱ्यांनी लोकांपर्यंत याची जनजागृती केली पाहिजे ह्या योजनेची, की बाबांनो ही योजना सरकारी आहे, या योजनेचा तुम्ही लाभ घ्या, ह्या योजनेच्या माध्यमातून एखादी मशिनरी खरेदी करा, एखादा व्यवसाय तयार करा. परंतु हे पुढारी कुणालाही सांगत नाहीत. कारण जनता जेवढी भोळी बाबडी राहील तेवढं पुढाऱ्यांसाठी चांगलं असतं. कारण ते सतत हात जोडूनच आपल्या पुढे साहेब साहेब करत आले पाहिजे. जनता जर सुजलम सुफलम झाली तर जनता तुम्हाला साहेब म्हणणार नाही, तुमच्या पुढे हात जोडून येणार नाही. त्यामुळे हे जनतेला कधी सुजलम सुफलम होऊ देत नाहीत, जनतेला हे असं जास्तच ठेवतात. तर त्या माध्यमातून मी तरुणांना व्यवसायाकडे वळवलं. अनेक तरुणांना मी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून आणि मोठमोठ्या राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून मी तरुणांना छोटे मोठे लोनची व्यवस्था करून दिली आणि त्यांना व्यवसाय सुरू करून दिले. आणि आजही पत्रकारितेमधल्या सुद्धा अनेक लोकांना, अर्थात पत्रकारितेमध्ये पत्रकार हे फार ॲटिट्यूड असतात, परंतु तरी सुद्धा मी त्यांना सांगतो, बाबा रे पत्रकारितेवरती अवलंबून राहू नका. भावी आयुष्य पत्रकार म्हणून काढण्यासाठी आज तरी अतिशय फार अवघड आहे. योग्य काळ नाही. कारण आज पत्रकारितेमध्ये सुद्धा नको त्या गोष्टीचं एवढं पेव फुटलं आहे की अनेक, आता ज्यावेळी मी झुंज चालू केला त्यावेळेला महापालिकेमध्ये एक जेमतेम 25 ते 30 पत्रकार होते. आज महापालिकेमध्ये आपण जर पाहिलं तर 150च्या पुढे आकडा गेलाय पत्रकारांचा. म्हणजे नगरसेवक कमी, पत्रकार जास्त. आणि स्वयंघोषित पत्रकार आहेत, स्वयंघोषित पत्रकार. अनेक पत्रकार कुठल्याही चॅनलला नाहीत, कुठल्याही वर्तमानपत्रामध्ये नाहीत, पण फक्त पत्रकार शिक्का मारतात, पालिकेमध्ये येतात. बाकीचं आता काही आपल्याला बोलायचं नाही. परंतु संख्या वाढल्यामुळे काय झालं, उत्पन्नाचे स्रोत सगळ्यांना, पूर्तता सगळ्यांची होत नाही. त्यामुळे मी अनेक पत्रकारांना सांगतो की ठीक आहे, पत्रकारिता आवड म्हणून तुम्ही जोपासा, परंतु पत्रकारितेबरोबर तुम्ही छोटे मोठे व्यवसाय चालू करा. मी तुम्हाला मदत करेल, लोन मिळवून देण्यापासून तर तो व्यवसाय उभा करण्यापर्यंत मी तुम्हाला मदत करेल. कारण मी स्वतःचं प्रिंटिंग प्रेस उभं केलेलं आहे. बँक ऑफ बडोदामधून मी मुलाच्या नावानं लोन केलं जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून, आणि जवळपास 35 ते 40 लाख रुपयाची प्रेस युनिट आज मी उभं केलेलं आहे. आणि मग त्या अनुषंगाने मी साप्ताहिक झुंजच्या प्रिंटिंग सोबत मी बाकीचे बाहेरचे प्रोफेशनल कामं आहे त्यावरती प्रिंटिंगचे कामं करतो. इंडस्ट्रीयल कामं मला मिळतात, बँकेची कामं मिळतात 12 महिन्यासाठी. त्यामुळे आज आमच्याकडे प्रेसमध्ये 5 ते 6 कामगारांची प्रपंच त्याच्यावरती चालतात. आमची रोजीरोटी चालू आहे. म्हणजे अनेक लोकांचं त्याच्यावरती उदरनिर्वाह सुरू झालेला आहे. अशाच पद्धतीनं जर सर्वांनी जर आपण या व्यवसायामध्ये उतरला, छोटे मोठे व्यवसाय चालू केले, तुमच्या स्वतःचाही उदरनिर्वाह होईल, अधिक तुमच्यासोबत जे काही 4 मजूर काम करणार आहेत त्यांच्याही प्रपंचाचा उदरनिर्वाह त्यामध्ये होईल. तेव्हा अनेक तरुणांना मी पुन्हा विनंती करेल की आपण कुठल्याही नोकरीच्या मागे न लागता साईड बाय साईड काहीतरी छोटासा साईड बिझनेस सुरू करा. त्यामधून चांगल्या प्रकारची प्रसिद्धी मिळेल, पैसाही मिळेल. आणि व्यवसाय हा एक आपल्या मालकीचा असतो. आपण कोणाची गुलाम नसतो. आपण दुसऱ्याकडे नोकरी मागण्यापेक्षा आपल्याकडे नोकरी मागायला लोक आली पाहिजेत, ह्या तत्वाचा मी तुम्ही आहात. आणि त्या उद्देशाने मी परमनंट नोकरी त्यावेळेला सोडलेली आहे. त्यावेळेला मला फक्त 250 रुपये पगार होता, सुपरवायझर असून सुद्धा. 250 रुपयामध्ये मी महिन्याचं गुजरण करत होतो. 250 रुपयातले 15-20 रुपये महिन्याला शिल्लक राहिले तरी फार मजा वाटायची. खरं तर तुमचं हे असं बहुआयामी व्यक्तिमत्व असंच भरत जावं
या ठिकाणी तुमच्या भावी कार्याला आमच्या जनमतच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी धन्यवाद. आपण थांबतोय. धन्यवाद. मला आपल्या जनमत स्टुडिओमध्ये बोलवलं त्याबद्दल मी आमचं साप्ताहिक झुंज परिवार, तमाम कार्यकर्ते आणि सर्वांच्या वतीनं मी जनमत परिवाराचा आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल.